नमस्कार मित्रांनो, लाडके भाऊ योजनेचे जे काही 10,000 रुपये तुम्हा सर्वांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तुम्ही सुद्धा 10,000 रुपये मिळू शकता. तर लाडका भाऊ योजना आता सुरू झालेली आहे, तर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झालेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. लाडक्या भावाच्या खात्यातही 10 सप्टेंबरला पैसे जमा होणार आहेत. तर जे काही उर्वरित राहिलेले आहे, तर आतापर्यंत 2 लाख युवकांनी इथं नोंद केलेली आहे. जर तुम्ही यासाठी फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून मंगळवार 3 सप्टेंबरपर्यंत राज्यात 1,10,000 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश इथे देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 60,000हून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झालेले आहेत. तर अशा सर्वांच्या बँक खात्यात 10,000 रुपयाची जे काही रक्कम आहे ते DBTच्या माध्यमातून इथं बघू शकता. 10 सप्टेंबरच्या आधार लिंक खात्यामध्ये 10 सप्टेंबरला याचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. 8,170 संस्थापनामध्ये त्यांचा काम करण्याची जी काही संधी त्यांना आता मिळणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर 10 लाख युवकांना प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवा फक्त रोजगारच मिळणार नसून रोजगारांना लागणारे मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्याची जी काही मदत आहे होणार आहे. ही योजना वर्षभर सुरू राहणार असून या योजनेच्या मार्फत 10,000 रुपये युवकांना इथं मिळणार आहेत, जे काही रोजगारसुद्धा त्यांना मिळणार आहे. तर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही ज्या लवकरात लवकर यासाठी लाडक्या भाऊ योजनेसाठी अर्ज करा. अर्ज कशाप्रकारे करायचा यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. तुम्हीसुद्धा अर्ज करून महिन्याला 10,000 रुपये इथं पगार जे मिळू शकता. तरी या संदर्भात अधिक माहितीसाठी व अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.